अजितदादा गटामध्ये विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि विटेकरांना संधी मिळू शकते का? कारण शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे सरचिटणीस आहेत. नावाची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे आणि उद्या दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जाते. अजितदादा गटामध्ये विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि विटेकरांना संधी मिळू शकते अशी माहिती मिळते. अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. अक्षय. ऋषाली, यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमधून माहिती दिली आहे की विधान परिषदेच्या जागांकरता दोन उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उतरवणार आहे. खरं तर या ही दोन नावं कोण असणार या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती काल देवगिरी या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाची कोर कमिटीची बैठक रंगली. या संपूर्ण बैठकीमध्ये राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे या दोन नावांवरती अंतिम निश्चिती झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे. कारण की या दोन्ही नेत्यांना जे आहे ते विधान परिषदेचे संपूर्ण जे काही डॉक्युमेंटेशन असतात ते डॉक्युमेंटेशन क्लिअर करण्याकरता सूचना देण्यात आलेल्या आहेत. राजेश विटेकर हे परभणीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते गेल्या वेळेस लोकसभा निवडणूक देखील त्यांनी लढलेली होती आणि अवघ्या 37,000 गेल्या वेळेस त्यांचा पराभव झालेला. मात्र यंदा देखील 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्या परभणी जागेवरती दावा ठोकलेला होता. परंतु परभणी या जागेवरती महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना जागा दिल्यामुळे त्यावेळेसचे अजित पवार यांनी भाषणात सांगितलेलं होतं की राजेश विटेकर यांना आम्ही विधिमंडळात पुन्हा एकदा संधी देऊ. तो शब्द पाळत राजेश विटेकर यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवाजीराव गर्जे हे पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष स्थापन झाल्यापासून शिवाजीराव गर्जे हे पक्षाचं एकनिष्ठतेपणे काम करत आहेत. त्यामुळे शिवाजीराव गर्जे यांना आमदारकीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही नावांवरती जोरदार चर्चा झाली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोन विधान परिषदेच्या जागेकरता तब्बल 50हून अधिक अर्ज जे आहे ते आलेले होते आणि मागणी करण्यात आलेली होती. परंतु त्या सगळ्यांमधून या दोन्ही नावांची घोषणा आज होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि हे दोन्ही नेते जे आहेत ते उद्या आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करू शकतात. नक्कीच. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.